इथे मी तुम्हाला आता प्रश्न विचारेन, जर तुम्ही त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तुम्हाला एक माझ्याकडून गिफ्ट. ठीक आहे, चलो बेटे उनको डिस्टर्ब नहीं करेंगे, जाते अभी देखते बाहर जाते. ठीक आहे, चला. तर जर तुम्ही क्वेश्चनचं आन्सर बरोबर दिलं तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून. ठीक आहे, तर आपण हाय गाईस, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आपले ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही? जर आवडत असतील तर गाईज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडंसं मोटिवेट करा. तुम्हाला आता वाटत असेल आज हा ब्लॉग बाहेर का बनवतोय, तर गाईज आता दिवाळी येते. दिवाळी म्हणजे लाईट्स, फटाके आणि स्वीट्स. तर सगळ्यांना स्वीट्स आवडतात दिवाळीला. तर आपण ना गाईज आज एक नाही काहीतरी वेगळं ट्राय करणार आहोत. आज आपण आपल्याकडून ना लोकांना थोडंसं लोकांचं तोंड गोड करणार आहोत, थोडंसं आपल्याकडून एक गिफ्ट देऊन, बट थोडंसं फन वेमध्ये त्याला घेऊन जाऊया. आपण ना लोकांना एक क्वेश्चन विचारूया आणि जर त्यांनी ते क्वेश्चनचे आन्सर दिले बरोबर तर आपण त्यांना आपल्याकडून एक छोटीशी गिफ्ट दिवाळीतर्फे इन ॲडव्हान्स देऊया. तर बघूया ह्या ब्लॉगवरती पब्लिकची रिॲक्शन काय येते, पब्लिक कशी रिॲक्ट करतात, पब्लिकचे क्वेश्चनना बरोबर आन्सर देतात की नाही. चल बघूया ह्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे. तर या ब्लॉगला लास्टपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, चला. काही 2 मिनिटं फ्री आहे. आपलं एक ब्लॉग बनवतोय, एक क्वेश्चन विचारणार तुम्हाला दिवाळी रिलेटेड. जर त्या क्वेश्चनचा तुम्ही आन्सर नीट दिला म्हणजे बरोबर दिला तर तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडे. ठीक आहे, मराठी येतं तुम्ही सगळे? हो. तर आपण दिवाळी का बनवतो? दिवाळी हा सण आपण का साजरा करतो? रामाने कोणतो कोण रावणाचा वध केला आणि त्याच्यानंतर तो श्रीलंकेला आला. श्रीलंका नाही काय ते अयोध्येला आलेला तो. सो आणि जेवढे दसऱ्यानंतर जेवढे दिवस होतात म्हणजे काहीतरी 21 का 22 दिवस तेव्हा आला. त्याच्यानंतर दिवाळी साजरी होती अयोध्या. बरोबर आहे. जेव्हा आपले श्रीराम रावणाला मारून अयोध्याला आलेले त्याच्यामुळे आपण त्यांचा सण म्हणून दिवाळी साजरा करतो. ठीक आहे, तुमच्याकडून माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. हॅपी दिवाळी. ठीक आहे, तुम्ही सगळे मराठी आहात? मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारेन दिवाळी रिलेटेड. ठीक आहे, जर तुम्ही त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला एक माझ्याकडून गिफ्ट. ठीक आहे, तर सगळ्यांनी सांगा आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? माहिती आहे तुम्हाला आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? वा. आणि अजून त्याच्या मागचं हिंदू मायथॉलॉजीच्या नुसार काय आहे ते माहिती आहे तुम्हाला? कोणी शिकवलं शाळेत वगैरे दिवाळी हा सण आपण का साजरा करतो? नाही माहिती, कोणाच नाही माहिती? तर दिवाळी हा सण आपण यासाठी साजरा करतो. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दिवाळी हा सण आपण यासाठी साजरा करतो कारण आपले प्रभू श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून अयोध्येला परत आलेले 14 वर्षाचा वनवास करून, म्हणून त्याच्यासाठी आपण दिवाळी हा सण साजरा करतो. समजलं तुम्हाला? समजलं सगळ्यांना? पक्का? आता कोणी पण विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का साजरा करतो दिवाळी सण? हां, बोल 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 बोल. श्रीराम जेव्हा अयोध्येला परत आलेले, कोणाचा वध केला श्रीरामांनी? आणि किती वर्षाचा वनवास केलेला? 14. ठीक आहे, चला लक्षात आहे सगळ्यांच्या? ठीक आहे, हे माझ्याकडून तुम्हाला चॉकलेट तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या. ठीक आहे, हॅपी दिवाळी. वेलकम. दादा 2 मिनटं तुमच्याकडे. आपला एक यूट्यूब चॅनल आहे. आपण फक्त विचारणार, एक क्वेश्चन विचारणार मी तुम्हाला दिवाळी रिलेटेड. जर तुम्ही त्या क्वेश्चनचा बरोबर आन्सर दिला तर तुम्हाला एक माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. ठीक है, एकदम सिंपल. मराठी है ना तुम्ही? फिर भी थोड़ा बहुत समझेगा. अच्छा, हिंदी है. हाँ, तो हिंदी में पूछता हूँ. तो हम लोग दिवाली क्यों मनाते हैं? सिंपल. ये 14 साल वनवास करने के बाद राम जी आए थे अयोध्या. एक नंबर भाई. जय श्री राम. मेरे तरफ से आपको ये छोटा सा गिफ्ट. हैप्पी दिवाली. थैंक यू. हैप्पी दिवाली. हैप्पी दिवाली. अंकल, हमारा ना एक यूट्यूब चैनल है. मैं आपको ना एक क्वेश्चन पूछूंगा, अगर वो आपने उस क्वेश्चन का आंसर सही दिया तो आपको मेरी तरफ से गिफ्ट मिलेगा. ठीक है, दिवाली के रिलेटेड क्वेश्चन है. आप हिंदी हो क्या मराठी हो? हिंदी में पूछूं? ठीक है, तो हम लोग दिवाली ये त्यौहार क्यों मनाते हैं? हाँ, दिवाली त्यौहार क्यों मनाते हैं हम लोग? उसकी वजह का रीज़न नहीं पता? क्योंकि
अपने प्रभु श्री राम 14 वर्ष का वनवास करके अयोध्या वापस आए थे, इसलिए हम लोग दिवाली त्योहार बनाते हैं। ठीक है, समझे? जय श्री राम। कोई बात नहीं दोस्तों, अंकल को आंसर नहीं पता था, हम लोग ने बता दिया हम लोग दिवाली क्यों मनाते। अभी जाते अपने दुसरे ऑडियन्स की ओर, देखते शूट करून जरा भूक लागली फिरून फिरून खूप। आता आपण इथे आलो हॅपी टाईम मोडमध्ये, जरा खाऊन घेऊया आणि मग शूट कंटिन्यू करू आपण। ठीक आहे, आपले मोमोज पण आले, चला बस ना 2 मिनिटं बस। आपला ना एक यूट्यूब चॅनल आहे, तर ना आपण ना फक्त एक प्रश्न विचारतो दिवाळी रिलेटेड, मराठी दिवाळी रिलेटेड क्वेश्चन विचारणार। जर तुम्ही त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ना तर तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट वाटतं। ठीक आहे, म्हणजे नॉर्मल प्रश्न असेल तो। तर आपण दिवाळी सण हा का साजरा करतो, म्हणजे आपण दिवाळी सण का साजरा करतो, आपल्या हिंदू मायथॉलॉजीनुसार आपण दिवाळी सण का साजरा करतो। सुख समृद्धी आहे, पण माझ्या ओके ते तर बरोबर आहे, ते तर बरोबर आहे। पण आपला एक असं हिंदू मायथॉलॉजीनुसार एक असतं ना आपला एक पुराण, नाही काय काय हरकत नाही। पण आपले जे प्रभू श्री राम आहेत तेव्हा 14 वर्षाचा वनवास करून अयोध्येला परत आले, रावणला मारून जे परत आलेले ना, त्यासाठी आपण दिवाळी साजरा करतो। ठीक आहे, छोटासा गिफ्ट आमच्याकडून हॅपी दिवाळी। आपण दादाला पण विचारलं, दादा ॲक्च्युली आपण शूट करत होतो तेव्हाच आला तो दादाला विचारलं, तर दादाला थोडीफार माहिती होती। आपण त्याला सांगितलं आपण दिवाळी हा सण का साजरा करतो। तर आता आपण आलेच आपले मोमोज आणि ड्रिंक, तर आपण आता खाऊन घेऊया, नंतर आपण जाऊया पुढे, बघूया आता अजून कोण कोण आहे भेटते आपल्याला। ठीक आहे, चला। क्या अंकल कैसे हो? अपना ना एक यूट्यूब चैनल है, मैं दिवाली के बारे में कुछ क्वेश्चन पूछूंगा। आप हिंदी हो कि मराठी हो? तो हिंदी हूँ। हिंदी में पूछूं? हाँ, क्या हुआ? नहीं, एक क्वेश्चन पूछूंगा आपको, अगर आपने वो क्वेश्चन का सही आंसर दिया तो आपको मेरी तरफ से गिफ्ट मिलेगा। ठीक है, तो क्वेश्चन ऐसा है कि हम लोग दिवाली क्यों मनाते हैं, दिवाली त्यौहार हम लोग क्यों बनाते हैं? ये तो मैं बोल नहीं सकता। नहीं पता? नहीं पता, चलो कोई बात नहीं। हम लोग दिवाली इसलिए बनाते हैं क्योंकि अपने प्रभु श्री राम जब भी रावण को मार के अयोध्या वापस आए थे, प्रभु श्री राम, माता सीता, लक्ष्मण, तो उसीलिए हम लोग दिवाली बनाते हैं। अच्छा, अभी आया था उससे मेरा। हाँ, ठीक है, चलो कोई बात नहीं, थैंक यू। एक्सक्यूज मी मॅडम, आपलं एक यूट्यूब चॅनल आहे, फक्त आपण एक न्यू सेगमेंट चालू केला। आम्ही तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार, या नाही ते ना, फक्त जर तुम्ही त्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर दिलं तर माझ्याकडून एक छोटीशी तुम्हाला गिफ्ट। तुम्ही मराठी आहे का हिंदी आहे? हिंदी में पूछूं? ठीक है, तो हम लोग दिवाली क्यों मनाते हैं, क्या लगता है राम आपको? जी के आगमन के लिए। ओके वो वनवास से 14 साल के बाद आए थे, तो उस खुशी में मनाते ओके, हैं। आपको क्या लगता है मैडम? सेम है आपको? सेम सेम। सेम है, सही जवाब आपका आज का सही है। आपको मेरे तरफ से ये छोटा सा गिफ्ट। ओके, थैंक यू सो मच, हैप्पी दिवाली इन एडवांस। ओके, थैंक यू। दादा टाइम प्लीज। आपला ना एक यूट्यूब चॅनल आहे, तर ना आपण एक न्यू सेगमेंट चालू केलं। मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, दिवाळी संदर्भात आहे। तुम्ही सगळे मराठी आहेत ना? तर जर तुम्ही क्वेश्चनचा आन्सर बरोबर दिलं तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडून। ठीक आहे, तर आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? कारण की राम अयोध्यामध्ये आले, राम अयोध्यामध्ये आलेले, राम प्रभू। तुम्हाला काय वाटतं? सही है, जोर से बोलो जरा, जोर से। वही सही है। अरे भाई एक नंबर, कॉन्ग्रेचुलेशंस, मेरे तरफ से आपको ये छोटा सा गिफ्ट एंड हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली एंड वेल प्लेड। देखो गाइस, बच्चे लोग को पता है। या आता बघूया, एक काका बसले तिकडे, त्यांच्याकडे जाऊया। ठीक आहे, या। अंकल 2 मिनट है आपके पास? अपना ना एक यूट्यूब चैनल है, तो मैं सिर्फ क्वेश्चन पूछूंगा आपको, अगर आपने मेरा क्वेश्चन का सही आंसर दिया तो आपको छोटा सा गिफ्ट मेरी तरफ से। नहीं? ठीक है, कोई बात नहीं, चलो थैंक यू। अंकल थोड़े गुस्से में बैठे हैं, उनको डिस्टर्ब नहीं करेंगे, जाते हैं अभी, देखते बाहर जाते हैं। ठीक है, चलो। एक्सक्यूज मी दादा, आपलं एक यूट्यूब चॅनल आहे, आपण एक गेम खेळतो आता, म्हणजे आपलं नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे। नाही, फक्त एकच क्वेश्चन आहे, जर त्या क्वेश्चनचा आन्सर दिला ना तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट, फक्त दिवाळी रिलेटेड क्वेश्चन आहे। तर आपण दिवाळी का साजरी करतो? कारण प्रभू श्रीराम आलेले, कुठे आलेले? म्हणजे अयोध्याला
आणि रावणाला मारलेलं त्याच्यामुळे बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यामुळे सण साजरा करतो. थँक्यू सो मच. तुमचं उत्तर बरोबर आहे. माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट आणि हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काही पब्लिकला माहिती आहे इकडे काकी बसल्यात, त्यांना जाऊन विचारूया. ठीक आहे, या. आपलं ना एक यूट्यूब चॅनल आहे, तर आपण ना फक्त एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही नाही बोलू नका काय, फक्त एक प्रश्न ना, आपण दिवाळी का साजरी करतो एवढंच एक प्रश्न. आपण दिवाळी का साजरी करतो? नाही ठीक आहे तुम्ही अनकम्फर्टेबल, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काकींना थोडंसं अनकम्फर्टेबल आहेत, तर आपण जाऊया दुसरीकडे. नाही टेन्शन नाही, चालेल. तर काकी थोडा अनकम्फर्टेबल आहे, त्यामुळे आपण काकींना डिस्टर्ब नको करूया. त्यांना वाटतंय का स्कॅम बीम आहे, बरोबर आहे त्यांचं, पण आपण जाऊ दुसरीकडे. ठीक आहे, चला. मुलं बॅडमिंटन खेळतात, तर त्यांना विचार, त्यांना माहिती आहे का. ठीक आहे, टाईम प्लीज. इथे या, 2 मिनटं इथे या. मी तुम्हाला आता प्रश्न विचारेन. जर तुम्ही त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं, तुम्हाला एक माझ्याकडून गिफ्ट. ठीक आहे, इझी प्रश्न आहे. आपण दिवाळी का साजरी करतो? कारण की या दिवशी रावणाचा वध करून घरी परत अयोध्याला आलेले. वा, एक नंबर. तुम्हाला माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. तुम्ही बरोबर उत्तर दिलंय आणि हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स. हॅप्पी दिवाळी. ठीक आहे, दोघांनी वाटून घ्या. ठीक आहे, खूप अभिमान वाटतो की आपल्या या लहान पिढींना हे सगळं माहिती आहे. सल्यूट, जय श्रीराम. काकी 2 मिनटं तुमच्याकडे. माझं एक यूट्यूब चॅनल आहे, मी फक्त एक क्वेश्चन विचारेन तुम्हाला, दिवाळीबद्दल संदर्भात आहे. जर तुम्ही तो उत्तर बरोबर दिला, माझ्याकडून छोटंसं एक गिफ्ट तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल. तुम्ही मराठी आहात ना? मराठी. हां, तर आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? म्हणजे त्याच्या मागचं कारण काय, दिवाळीच्या मागचं? दिवाळीच्या हां, ज्यावेळेला राम वनवासावरून आले, त्यावेळेला राम वनवासावरून आले म्हणून दिवाळी साजरी. बरोबर, अगदी बरोबर. त्यांचा तुम्हाला माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट. तुम्ही आन्सर बरोबर दिलं म्हणून हॅप्पी दिवाळी. हॅप्पी दिवाळी. हॅप्पी दिवाळी बाबू. हॅप्पी दिवाळी. बघतोय. हॅप्पी दिवाळी. थँक्यू सो मच तुमचा टाइम दिल्याबद्दल. गर्ल्स, 2 मिनिटं तुमच्याकडे. आपलं ना एक यूट्यूब चॅनल आहे ॲक्च्युली, तर आपण ना एक सेगमेंट चालू केलं नवीन. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, तर तुम्हाला फक्त आन्सर द्यायचं आहे. जर तुम्ही बरोबर आन्सर दिलं तर तुम्हाला एक माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. ठीक आहे, तर आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? श्रीराम अयोध्यावरून रिटर्न आले होते तेव्हा त्याच्यामुळे साजरा ओके, करतो. ओके. आणि मेन कारण तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण दिवाळी साजरा करतो, कारण की त्यांच्यामुळे आपली मंदिरं सगळी सुरक्षित आहेत, त्यांच्यामुळे आपल्या मंदिरावर कळस आहेत चांगले. आणि पहिली गोष्ट म्हणजे तर आपण पहिला दिवा त्यांना जाऊन लावायला पाहिजे, पण ते शक्य नाही, कारण रायगडावर जायला बरोबर पॉसिबल होत नाही. पण आम्ही रायगडावर जातो. आम्ही 2023 मध्ये रायगडला गेलो ना, आता रिटर्न आम्ही रायगड जाणार पुढच्या महिन्यात. थँक्यू सो मच. एकदम सुंदर तुम्ही उत्तर दिलं. थँक्यू सो मच. तुम्हाला आमच्याकडून हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू. स्वीट हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स. थँक्यू. हॅप्पी दिवाळी. किती सुंदर उत्तर दिलंय. थँक्यू सो मच. हाय गाईज, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? गाईज, पब्लिक प्लेसमध्ये ना शूट करून खूप जास्त मजा आली. इट वॉज सो मच फन अँड इट वॉज लिटिल बिट चॅलेंजिंग फॉर मी, कारण ना आपण पब्लिक प्लेसमध्ये पहिल्यांदा शूट करून पब्लिकचे रिॲक्शन घेतलेत आणि खूप आनंद वाटला. थोडं बरं वाटलं की लहान मुलांना आपल्या सणाचं महत्त्व माहिती आहे, आपण सण का साजरा करतो ते माहिती आहे. तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. आणि या ब्लॉगची आयडिया ना माझ्या मनात खूप टाईमपासून होती, बट आपल्या एका शाळेच्या मित्राने आपल्याला सांगितलं की भाई तू असं ट्राय कर, म्हणून आपण हा एक चॅलेंज घेतला स्वतःसाठी आणि हे ट्राय केलं. सो थँक्यू सो मच अभिषेक गाडी. आणि असेच जर तुम्हाला पुढे ब्लॉग बघायचे, तुमच्या डोक्यातून काय आयडिया असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि या ब्लॉगला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.